पप्पांचं जन्मस्थळ जे आहे ते कसगाव आहे. तर कसगावला दिंडी सेवा करणारे आम्ही, दिंडी येणारच थोडा वेळ. अँड दिस इज पिक्चे. भाजी झाली, वरण झाले. तर आम्ही आता दिंडीवाल्यांना घ्यायला चाललोय. आणि मोटरे नसल्यामुळे मोठ असायची 2 बैलांनी मोठ ओढली जायची. इथे लाकूड आहे, तिथं बघा ते दोऱ्यांचं निशाणी उमटलेली. इकडे गोळा लावला, मातीचा गोळा इकडे लावला, इकडे एक चेंबर तिकडे होता. तिकडून हो, त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही. त्याच्या सत्तेशिवाय आपला प्राण आणू शकत नाही. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आम्ही आता पाचोऱ्याला पोहोचलोय कारण आता आम्हाला दिंडी सेवा करायची आमच्या कसगावला, जे आमचं पहिलं म्हणजे पप्पांचं जन्मस्थळ जे आहे ते कसगाव आहे. तर कसगावला दिंडी सेवा करणारे आम्ही, दिंडी येणारे. तर ती आहे उद्या. मग आज आम्ही पाचोऱ्याला पोहोचलो, इकडे मामांकडे. आजच आम्ही भडगावला जाणार आहे आणि मग उद्या दिंडी सेवा करू. तर कसगावला जाऊ उद्या. The next day. रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आम्ही रेडी झालोय. आज दिंडी आहे, आता निघणारच थोडा वेळ. अँड दिस इज पिक्चे. तर आता आम्ही दिंडीसाठी निघणार आहोत कसगावला जाण्यासाठी. ऊन खूप आहे, सनस्क्रीन पण लावून घेतली त्यामुळे. तर निघू लवकरच. 1 hour later. नमस्कार, तर आम्ही पोहोचलोय कसगावला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि साधारण आता वाजले 9:30, 11पर्यंत येऊन जाईल दिंडी. तोपर्यंत बघू आपण स्वयंपाक वगैरे, प्रसाद बनवणं कसं चालू आहे. तर चिडचाळ झालीये, बट्ट्या उकळवायला ठेवल्या गेलंय. तिकडे काय कसली भाजीची तयारी चालू आहे? वरणची, रवाची तयारी चालू आहे. भाजी झाली, वरण झाले. 1 hour later. केलं सर? नमस्कार मंडळी. हा, नमस्कार मंडळी. तर आम्ही आता दिंडीवाल्यांना घ्यायला चाललोय कारण ते गावाच्या बाहेर येऊन गेले असं वाटतंय मला. म्हणजे चाललोय, त्यांना घ्यायला चाललोय आम्ही आता. कडकत्या उन्हात सनस्क्रीन लावलंय, टेन्शन नका घेऊ. A few minutes later. तर आम्हाला इथे मोठ दिसलीये, विहीर आहे, मोठ आहे. तर त्याच्याबद्दल मला पण पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती नाहीये आणि मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती असेल की नाही. जेन्झी ना तर नसेलच माहिती, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला आपले काका देतील. काका बोलले काय दोन्ही इकडे सांगा काय झालंय. काका एकदम इंग्रजांच्या काळातले काका आहे. तेव्हा मित्रांनो पहिले अशी विहीर असायची आणि मोटरे नसल्यामुळे मोठ असायची 2 बैलांनी मोठ ओढली जायची. इथे लाकूड आहे, तिथं बघा ते दोऱ्यांचं निशाणी उमटलेली आहे. आणि पूर्ण आणि पहिले अगोदर अशा बारीक विटा असायच्या, ते जुनं बांधकाम आहे, चुन्याचं बांधकाम आहे, ते पूर्ण दगडांचं बांधकाम आहे. पुढे दगडांचं पूर्ण बांधकाम आहे. तिथं असं चेंबर असायचं आणि पाणी पूर्ण ओढलं गेल्यावर चेंबर मध्ये जायचं पाणी. चला पुढे पाहू आपण. लोखंड दिसेल वरती, एक लाकूड राहायचं असं आहे का? त्याच्यावरती एक दोर राहायचा. दोन दोर त्यातून आणि 2 हे पण काका आहेत, आबा आहेत म्हणजे. हा, इकडे आता या चेंबर मध्ये पाणी यायचं. या चेंबर मधून पाणी आलं का या खड्ड्यातून, इथं खड्डा असायचं, इकडून या चेंबर मध्ये आलं का इकडून डायरेक्ट शेतात. आणि इकडे गोळा लावला, मातीचा गोळा इकडे लावला, इकडे एक चेंबर तिकडून होता, तिकडून अच्छा, म्हणजे तिकडच्या शेतात पाणी जायचं. मग नंतर मॉडिफिकेशन करून या मोटरी आल्या, तेव्हा मग मोटरीने डायरेक्ट काम सोपत आलं आता पुढच्या पिढींसाठी. आमच्यामुळे. आमच्यामुळे. A few minutes later. हा, दिंडी आली आता, आम्ही चालतोय दिंडीमध्ये. छान वाटतंय खूप, पण ऊन पण खूप आहे. कसं काय चालत असतील तेवढे पंढरपूर.
फॉर डिस्टर्बिंग गाईज, पण व्हिडिओ खूप जास्त लेंथी झाला असता पुढे, त्यामुळे आम्ही छोट्या छोट्या क्लिप्स लावलेल्या आहेत. तर झालं असं की महाराजांचं आगमन झालं, दिंडीचं आगमन झालं गावामध्ये, आणि त्यानंतर मग आम्ही तिथे त्यांची पूजा वगैरे केली. गावात आल्यानंतर, घरी आणल्यानंतर त्यांची पूजा केली महाराजांची. त्यानंतर बालगोपाल होते, त्यांची पूजा केली. नंतर पालखीची पूजा केली. त्यानंतर तुळशी पण पूजा केली. तुळशी पूजन पण होऊन गेलं. मग आम्ही ते जी पालखी होती ते देवघरात घेऊन गेलो. मग तिथून परत सगळेजण बाहेर आलो. बाहेर येऊन सगळेजण मस्त असे बसलेले होते. वातावरण शांत होतं एकदम, म्हणजे पावसाचं वातावरण पण नव्हतं, ऊन पण नव्हतं, शांत वातावरण होतं एकदम. आणि झाडे होते झुडपं होते. तर खूप छान वातावरण झालेलं होतं. आणि त्या निसर्गरम्य वातावरणात मस्त छान कीर्तन सुरू केलं त्यांनी. कीर्तन म्हणजे प्रवचन सुरू केलं, छोटंसंच होतं, पण खूप प्रसन्न वाटत होतं तिथे. संताचे पायी आमाचा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. माझे हित करते हे गोपाळ कृपा करी, माझे हित करती सकळ, माझे हित करती अरे पालखी A few minutes later. ज्ञानाबाई म्हणतात, आईची उपमा दिली गेली ज्ञानोबारांना. ज्ञानोबारायांची संज्ञा कधी पाहायला गेलं महाराज, ज्ञानोबारायांसारखे आणि महाराज ज्ञानी असं कोणी नाही. ज्ञानोबाराय म्हणजे उपजता ज्ञानी होते. नाथ महाराज सांगतात, बाबा माझ्या माऊलीचं सामर्थ्याचं काय वर्णन करावं, मी किती केलं तर अपूर्ण आहे. नाथ महाराज सोडा, इकडे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तोंड भरून वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, मनती ज्ञान देव तुम ऐसे, मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. हो, पायीची वाहन पायी बरी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आता जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य आहे का? नाथ बाबांचा अधिकार सामान्य आहे का? अरे ज्यांच्याकडे भगवान परमात्मा कावडीनं पाणी भरतो त्याचा अधिकार केवढा आहे? नाथ बाबांच्या घरी स्वतः देव पाणी भरत होता, एवढा अधिकार असताना ज्ञानोबारायांच्या पुढे नतमस्तक होतात. हो, जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्या नावानं यम घाबरतो, यम तारा तारा कापतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम अंता मग कोठे. हो, त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही. त्याच्या सत्तेशिवाय आपला प्राण हलू शकत नाही. हो, त्याच्या सत्तेशिवाय सूर्यनारायण उगू शकत नाही. त्याच्या सत्तेशिवाय महाराज आपण बोलू शकत नाही, चालू शकत नाही. ही त्याची शक्ती आहे. ज्ञानोबाराय एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्या बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हरविल्या प्राण आले, जगा तो चाडिता. जगाचा नेणता परमात्मा मी आहे अर्जुना. म्हणून ममई वंश दिव लोके जीवभूत सनातना, मी आहे, माझा अंश आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची सत्ता आहे, भगवंताची सत्ता आहे. मी ज्या दिवशी राहणार नाही त्या दिवशी तुम्ही सुद्धा राहणार. हो, पांडुरंग परमात्मा आहे, साक्षात परब्रह्म आपल्या सोबत आहे. आपणच देव आहे. आपण देव पाहायला गेलो तर देवच होऊन ठेवलो. आपण देव आहे पण आपण देव पाहतोय कुठे? A few minutes later. तर सगळ्या वारकऱ्यांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर मी 2-3 गवळणी गायल्या. महाराजांनी सुद्धा छान अभंग गायला. दादा पखवाज आला होता.
आकाश वगैरे खूप छान वातावरण, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटत होतं, ते प्रसन्न वाटत होतं. आणि ते झाल्यानंतर तर मग दिंडी वगैरे आता निघण्याची तयारी झाली होती. पाऊस चालूच होता, मंद मंद चालूच होता, थोडासा जोरातही चालू होता. आणि मग आम्ही सगळे निघणारच होतो त्या टायमाला. तर महाराजांना आम्ही सोडणार होतो, तर म्हणजे दिंडीला सोडणार होतो. गावाच्या बाहेर थोडंसं सोडायचं असतं रेषेच्या बाहेर. तर मी तुळस घेतली, कारण येताना मी तुळस घेतलेली नव्हती माझ्या डोक्यावर, तर मी तुळस घेतली डोक्यावर. आणि पाऊस पडत होता, मग आम्ही सगळे चाललोच होते. आणि मग जाता जाता महाराजांना म्हणजे समजून घ्या गावाच्या बाहेर जवळपास रेषेच्या बाहेर सोडलं. आणि थोडंसं बोललो वगैरे, आणि मग येऊन गेलो परत घरी. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली